तर आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांना आता जे आहे तर ते उद्यापासून जे आहेत पैसे मिळणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे। आता उद्या 6 जूनला सर्वात आधी कोणत्या तालुक्यांचा नंबर लागणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणजेच उद्या कोणकोणत्या तालुक्यांना जो आहे तर तो लाभ मिळणार आहे। संजय गांधी तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनेच्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे आणि आपल्याला अधिकृतरित्या जी आहे तर ती तालुक्यांची यादी देखील मिळालेली आहे। तर आपण आता या व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुमच्या फायद्याची गोष्ट आहे, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्यापही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला, पुढील तालुक्यांना मिळणार लाभ आता बघूया तालुक्यांची यादी। पहिला तालुका आहे बाभुळगाव, दुसरा दारवा तालुका आहे, त्यानंतर दिग्रस तसेच घाटांजीचा देखील यामध्ये समावेश केलेला आहे। त्यानंतर आहे कळंब, त्यानंतर आहे केळापूर तसेच महागाव, तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे मारेगाव, त्यानंतर आहे नेर तालुका, तसेच पुढील तालुका आहे पुसद व राळेगाव, तसेच उमरखेड याचा देखील समावेश इथे झालेला आहे। वणी तालुक्याचा समावेश आहे, यवतमाळ तालुक्याचा देखील इथे समावेश आलेला आहे, तसेच झरी जामणी या तालुक्याला देखील आता उद्या सायंकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे। पुढील तालुक्यांची यादी आता आपण पाहूया। पुढील तालुके देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यांना लाभ मिळणार आहे तो आहे अकोले। अकोले तालुक्याला देखील आता लाभ मिळणार आहे। जामखेड तसेच कर्जत, त्यानंतर कोपरगाव तसेच नगर शहर, तसेच नेवासा व पारनेर या तालुक्याला देखील आता लाभ मिळणार आहे। पुढील तालुका आहे तो आहे पाथर्डी तसेच राहाता, तसेच राहुरी व संगमनेर, तसेच शेवगाव, तसेच श्रीगोंदा व श्रीरामपूर या तालुक्याला देखील आता संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्याला अजून पाहायची आहे, त्यामुळे तुम्हाला आता हा व्हिडिओ शक्य तेवढा शेअर करायचा आहे व संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे तर ती आपण आता तुम्हाला सांगणार आहोत आणि पुढील तालुक्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत। तर बघा, पुढील तालुक्याचा देखील यामध्ये आता समावेश आहे, ज्यामध्ये अचलपूर तालुका आहे, त्यानंतर अमरावती तसेच अंजनगाव या तालुक्याचा देखील समावेश आहे। सुरजी तसेच भातुकली तसेच चांदूर रेल्वे या तालुक्याचा देखील आता पैसे मिळणार आहे, ज्यामध्ये समावेश आहे। चांदूर बाजार तसेच चिखलदरा व दर्यापूर या तालुक्याचा देखील आता यामध्ये समावेश झालेला आहे। धामणगाव रेल्वे तसेच धारणी तसेच मोशी तसेच नांदगाव याचा देखील आता यामध्ये समावेश झालेला आहे। खंडेश्वर तसेच तिवसा व वरुड या तालुक्याचा देखील उद्याला जे पैसे मिळणार आहे यामध्ये समावेश झालेला आहे। तर वरील सर्व तालुक्यांना आता उद्या तुमच्या खात्यामध्ये
पैसे जमा केले जाणार आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणखी तालुक्यांची यादी बाकी आहे, ती आता आपण पुढे पाहूया. तर बघा, पुढील तालुक्यांमध्ये जो आहे तो अंबेजोगाई तसेच आष्टी व बीड या तालुक्याचा समावेश आहे. त्यानंतर धारपूर, त्यानंतर गेवराई तसेच काज या तालुक्याचा देखील आता समावेश झालेला आहे. माजलगाव तसेच परळी व पुढील तालुका आहे पाटोदा तसेच शिरूर या तालुक्याचा देखील आता उद्याच्या पेन्शन वाटपामध्ये समावेश झालेला आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे कासार, त्यानंतर वडणी या तालुक्याचा देखील आता उद्याच्या पेन्शनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढील देखील अत्यंत महत्त्वाचे तालुके आपण पाहणार आहोत. परंतु जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता बघूया पुढील तालुक्यांची यादी. पुढील तालुका आहे भंडारा तसेच लखनदूर या तालुक्याचा देखील आता उद्या म्हणजेच 6 जूनच्या पेन्शन वाटपामध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर लखाणी तसेच मोहोडी तसेच पवनी या तालुक्याचा देखील आता उद्याच्या पेन्शन वाटपामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढील तालुका आहे साकोली तसेच तुमसर या तालुक्यांचा देखील आता 6 जूनच्या पगार वाटपाच्या यादीमध्ये समावेश केला गेला आहे. तर वरील या सर्व तालुक्यांना उद्या म्हणजेच 6 जूनला निश्चित पैसे मिळणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. जर आपण यापैकी कुठल्याही तालुक्यातील असाल तर निश्चितच कमेंट करायला विसरू नका. आता पुढील तालुक्यांची यादी पाहूया. पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका धुळे. धुळे शहर, धुळे ग्रामीण तसेच धुळे पूर्व पश्चिम या 4ही विभागामध्ये उद्याला पैसे मिळणार आहे. साखरी तालुका तसेच शिवपूर तसेच सिंदखेड या तालुक्याला देखील आता उद्याला पेन्शन मिळणार आहे. अहेरी तालुक्याचा देखील समावेश झालेला आहे. त्यानंतर आरमोरी तालुक्याचा देखील यामध्ये समावेश आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे भामरागड तसेच पुढील तालुका आहे चामोर्शी या तालुक्याचा देखील इथे पेन्शनच्या वितरणामध्ये समावेश केला गेला आहे. त्यानंतर आहे पुढील तालुका देसाईगंज या तालुक्याचा देखील आता समावेश आपल्याला दिसून येत आहे. वडसा तालुक्याचा देखील यामध्ये समावेश आहे. तसेच पुढील तालुका धानोरी या तालुक्याचा देखील इथे समावेश आहे. एटापल्ली तसेच गडचिरोली व करोची या तालुक्याचा देखील इथे समावेश आपल्याला लिस्टमध्ये बघायला मिळत आहे. त्यानंतर आहे कुरखेडा तसेच मुलचेरा व पुढील तालुका सिरोंचा याचा देखील इथे आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे. आणखी तालुक्यांची यादी आपण पाहूया. परंतु त्याआधी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब निश्चित करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वारंवार मिळत राहते. आता बघा, पुढील तालुक्यामध्ये जो आहे तो समावेश आहे आमगाव तसेच अर्जुनी मोरगाव, त्यानंतर देवरी तसेच गोंदिया याचा देखील इथे समावेश आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आहे गोरेगाव तसेच सडक अर्जुनी व
सोलकासा या तालुक्याचा देखील आता आपल्याला इथे समावेश दिसत आहे। तसेच तिरोडा व औंढा या तालुक्याचा देखील आपल्याला समावेश इथे दिसून येत आहे। त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे नगनथ तालुक्याचा देखील इथे समावेश दिसत आहे। त्यानंतर हिंगोली तसेच कळमनुरी तसेच सोनगाव व वसमत या तालुक्याचा देखील इथे समावेश दिसत आहे। ठीक आहे, तर हिंगोली औंढा या तालुक्याचा देखील आपल्याला इथे समावेश दिसून येत आहेत। तर यावरील सर्व तालुक्यांना आता उद्या म्हणजेच 6 जूनला पैशाचे वितरण केले जाणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे जी आपल्याला जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर बघा, अशा बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्याकडे अजूनही प्राप्त झालेली आहे। तसेच इतर सर्व तालुक्यांची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे। परंतु आता या सर्व तालुक्यांची माहिती या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, कारण हा व्हिडिओ आधीच खूप मोठा झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला उर्वरित सर्व तालुक्यांची माहिती दिली जाईल, हे कृपया लक्षात ठेवा। तसेच ही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करावं लागेल, जेणेकरून येणारा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। चला तर श्रोते हो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा। नमस्कार, धन्यवाद।